वर्षा कॉम्प्लेक्समध्ये गार्डनसाठी एक जो मोकळा भूखंड ठेवलेला होता तो स्वप्नील बागुल यांनी खूप छान डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामध्ये गार्डनच्या मध्यभागी टाईल्स लावून त्याच्या छान रंगसंगती केलेली आहे. त्याला डोळ्याला सुखद येते. रात्रीच्या वेळी आकर्षक लाईट लावून बाकं ठेवलेली आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या सिनियर लोकांना किंवा लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनासुद्धा बसायला आराम करायला खूप छान वाटतं. मुलांना किंवा मोठ्या माणसांना व्यायाम करण्यासाठी व्यायामाचे साहित्य त्यांनी ठेवलेलं आहे. तेवढं केल्यानंतरसुद्धा आणि हे सगळं करताना त्यांनी कुठलाही फंडाची अपेक्षा न करता त्यांनी स्वतः आपल्या स्वखर्चाने केलेलं आहे. तसंच डोळ्याला पारणं फिरतं म्हणजे त्यांनी निरनिराळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. ती हिरवीगार झाडं बघितल्यानंतर खरोखरच छान वाटतं. आणि अशा तऱ्हेने स्वप्नीलच्या डोक्यात ज्या ज्या कल्पना येतात त्या कल्पनाच्या पूर्णत्वास नेण्याचा त्याचा हातखंड आहे. आणि हे सगळं करत असताना तो कशाची अपेक्षा न करता स्वतः आपल्या खर्चानं करत असतो. माझं मत स्वप्नीलला, माझं मत शिवसेनेला. तर चला प्रभाग क्रमांक 24च्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 24 मधून सुवर्णाताई सुभाष साळुंखे आणि प्रभाग क्रमांक 24 मधून स्वप्नील अरुण बागुल आणि शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर या तीनही उमेदवारांना दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. कारण शिवसेना हाच ध्यास, 24 तास प्रभागाचा विकास.